नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. 2008 मध्ये 26/11 हल्ल्यानंतर केवळ 4 दिवसांनी काँग्रेसच्या UPA सरकारमध्ये गृहमंत्री बनलेले पी चिदंबरम यांनी सांगितलं, भारतानं त्यावेळी बदला घ्यायला हवा होता. चिदंबरम म्हणाले, याबाबत त्यांनी तत्कालीन पंतप्रधानांशी चर्चा देखील केलेली होती. मात्र काँग्रेसच्या उच्च नेतृत्वानं थेट प्रतिसाद देण्याऐवजी कूटनीतिक मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. ABPला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम म्हणाले, माझ्या मनात आलं होतं की आपल्याला काहीतरी बदला घ्यायला हवा. आपण पंतप्रधान आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींशी याबाबत चर्चा केलेली होती आणि साहजिकच पंतप्रधानांनी देखील हल्ल्याच्या काळात या विषयावर चर्चा केली होती. मला नेमकं माहीत नाही, मी फक्त अंदाज लावू शकतो. हा निष्कर्ष मोठ्या प्रमाणावर परराष्ट्र मंत्रालय म्हणजेच MEA आणि भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजेच IFS यांच्याकडून प्रभावित होता की आपल्याला परिस्थितीवर थेट प्रतिक्रिया न देता कूटनीतिक मार्ग अवलंबायला हवा. त्यावेळी हा निष्कर्ष काढण्यात आला होता. पी चिदंबरम पुढे म्हणाले, त्यावेळी संपूर्ण जगानं नवी दिल्लीला सांगितलेलं होतं की युद्ध सुरू करू नका. अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री कोंडोलिझा राईस त्यावेळी भारतात आलेल्या होत्या. त्यांनी देखील पंतप्रधानांना सांगितलं होतं की हल्ल्याला कोणताही लष्करी प्रतिक्रिया देऊ नका. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे 10 दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत शिरलेले होते आणि अनेक ठिकाणी त्यांनी गोळीबार आणि बॉम्बस्फोट घडवून आणले. या हल्ल्यात 166हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यात अनेक विदेशी नागरिक आणि सुरक्षा दलातील जवानांचा देखील समावेश होता. त्यावेळी केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA सरकार होतं आणि तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग होते. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो. विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसणार नाहीत किंवा त्या दाखवल्या जात नाहीत. अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात येतो. आपण नेहमी बघतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि दिवसभर त्याच बातमीचं दळण दळलं जातं. त्यामुळं देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्षात जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात. न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमी मागची बातमी सांगणारा हा उपक्रम घेऊन आलाय. कधी तुम्हाला ऐकायला मिळालं आहे का की सेक्युलरिझमच्या नावाखाली कोणत्या मशिदीत हनुमान चालीसा म्हटली गेली असेल? कधी असं ऐकलं आहे की मुस्लिमांच्या एखाद्या धार्मिक जलुसात भगवान श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांच्या नावाचा जय जयकार झाला असेल? असं होत नाही. याचं कारण हे नाही की ते घडूच शकत नाही, तर कारण सेक्युलरिझमच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या प्रयोगांची मुख्य जबाबदारी हिंदू सणांवरच सोपवली जाते. आम्ही हे म्हणून सांगतो की कारण कला संस्कृतीपासून आधुनिकता आणि विविधतेपर्यंत सर्व प्रयोग हिंदूंच्या सणांवरच केले जातात. आता काही उदाहरण आपण समजून घेऊया. सध्या नवरात्र सुरू आहे. देशभरात दुर्गा मातेचे पंडाल लागलेले आहेत. काही दिवसापूर्वी ममता बॅनर्जी एका पंडालात गेल्या. त्यांच्यासोबत मदन मित्रासह पार्टीचे इतर नेतेसुद्धा होते. पंडालात जाऊन पूजा अर्चना करायची होती, पण काय घडलं? मदन मित्राने दुर्गा पंडालात बसून मेरे दिल में काबा है और आँखों में मदीना है हे गाणं सुरू केलं. स्पष्ट आहे, दुर्गा पंडालात हे गाणं म्हणण्याची काहीच गरज नाही, काही अर्थच नाही. अशा वेळी ममता बॅनर्जी यांनी आपल्या नेत्याला रोखायला हवं होतं, पण त्यांनी काय केलं तर त्या गाण्यावर टाळ्या वाजवत होत्या. हा सगळा तमाशा स्वतः सेक्युलर दाखवण्यासाठी केला जातो. आता विचार करा, ममता बॅनर्जी आणि त्यांच्या नेत्यांनी जे केलं, जर तेच एका दुसऱ्या धर्माच्या कार्यक्रमात झालं असतं तर काय झालं असतं? आणखी एक उदाहरण म्हणजे झारखंडच्या राजधानी रांचीतलं आहे. एका दुर्गापूजा पंडालात वेटिकन सिटीची थीम दिली गेली. सेक्युलरिझममध्ये काही कमी राहू नये म्हणून त्या पंडालात ख्रिस्ताची मूर्तीपूजा आणि क्रॉस देखील बसवले गेले. कर्नाटकमध्ये दसऱ्याच्या उत्सवाचा प्रारंभ करण्यासाठी मुस्लिम महिला बानू मुश्ताक यांना नेलं होतं. मुश्ताक यांनी चामुंडेश्वरी मंदिरात प्रवेश करून म्हैसूरच्या प्रसिद्ध दसरा महोत्सवाची सुरुवात केली. कधी तुम्ही विचार केला आहे की काँग्रेस सरकारनं असं का केलं असेल? हे हिंदूंच्या सणाला दुसऱ्या धर्माच्या चेहऱ्यांशी जोडण्याचा कोणता विचारपूर्वक प्रयत्न तर नाही ना? हे हिंदूंच्या परंपरांसोबत प्रयोग करणं नाही ना? अशी प्रयोगधर्मिता गरब्यात देखील दिसते. गरब्यात मुस्लिम युवकांची एंट्री मिळावी यासाठी वातावरण तयार केलं जातं.
ज्यांनी हे रोखण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. आता उलट बाजू बघूया. गुजरातच्या गांधीनगरमध्ये आय लव्ह महादेव या व्हॉट्सॲप स्टेटस लावल्यानंतर इस्लामी कट्टरवाद्यांनी एका तरुणाची पिटाई केली. म्हणजे तुम्ही त्यांच्या आय लव्ह मोहम्मद सारखं काही करायला गेलात तर तुम्हाला मारलं जाईल. हेच आहे नव्या काळातील सेक्युलरिझम. कॅनडामधील मेसिसॉगा शहरात दिवाळीच्या निमित्तानं फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. या प्रस्तावाचा कॅनडातील हिंदू समुदायानं तीव्र विरोध केलाय. त्यांचं म्हणणं आहे की हा निर्णय कॅनडातील हिंदूंवर लक्ष केंद्रित करून घेण्यात आलाय आणि यामुळं दिवाळीच्या सांस्कृतिक परंपरांवर परिणाम होईल. हिंदू कॅनेडियन फाउंडेशन म्हणजेच HCF आणि उत्तर अमेरिकेतील हिंदूंनी महापौर कॅरोलिन पॅरिशवर टीका केलेली आहे आणि सांगितलं की फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचं कारण स्पष्ट नाही. तसंच या निर्णयाला हिंदू संस्कृतीवर थेट हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलं. HCFनं म्हटलं मॅसिसोगा महापौर कॅरोलिन पॅरिश या पुन्हा आधारहीन कारणं देऊन फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न करतायत. हे त्यांनी दुसऱ्यांदा केलेलं आहे. या माध्यमातून त्या हिंदू परंपरेला दाबण्याचा प्रयत्न करतायत. कॅनडातील सर्वाधिक समावेशी शहरांपैकी एक असलेल्या या शहरात प्रस्तावित बंदी हिंदू समुदायावर थेट हल्ला असल्यासारखी वाटते. दुर्दैवानं ही काही नवीन गोष्ट नाही. महापौरानं आधीही एका मंदिरात आयोजित कोविड लसीकरण शिबिराला विरोध केलेला होता. कॅनडात दिवाळीवर कडक नियम आणि बंदी लावणं काही नवीन नाही. 2023मध्ये कॅनडात दिवाळीवर फटाके फोडण्यावर कडक नियम लागू करून पुन्हा त्यावर सूट देण्यात आलेली होती. आता जाऊ मध्य प्रदेशात. मध्य प्रदेशमधील रीवा इथं शनिवारी रात्री बिछिया पोलीस ठाण्याच्या लक्ष्मण बाग परिसरात एक विचित्र आणि भयानक घटना समोर आली. परिसरातील नागरिकांना रस्त्याच्या मध्यभागी एका गायीचं कापलेलं डोकं आढळलं. सकाळ झाल्यानंतर संतप्त लोकांनी रस्त्यावर गायीचं डोकं ठेवून चक्काजाम केला आणि आरोपींना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली. स्थानिक लोकांनी सांगितलं की 27 सप्टेंबरच्या रात्री 2 अज्ञात व्यक्ती परिसरात आधी रेकी करताना दिसले होते. काही लोकांनी सांगितलं की त्या रात्री संदिग्ध व्यक्ती परिसराच्या आसपास फिरताना दिसले. सकाळी परिसरात फिरणारी गाय गायब झाल्याचं लक्षात आलं आणि नंतर तिचं कापलेलं डोकं सापडलं. त्यानंतर लोकांनी तातडीनं कारवाई करण्याची मागणी करत रस्त्यावर गायीचं डोकं ठेवून रस्ताच बंद केला. स्थानिकांनी सांगितलं की या परिसरात यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे लोक आधीच सतर्क होते आणि संदिग्ध हालचालींवर लक्ष ठेवत होते. काहींनी असंही सांगितलं की रात्री परिसरात फिरताना काही लोक दिसले आणि नंतर CCTV फुटेज तपासल्यावर काही अज्ञात व्यक्ती संदिग्ध वाटत होत्या. एका व्हिडिओमध्ये गाय संदिग्धांपासून घाबरून पळताना दिसत आहे. पोलिसांनी कडक कारवाईची हमी दिली आहे आणि आरोपींच्या शोधात ते लागलेले सुद्धा आहेत. रिवाच्या मुख्य पोलीस अधीक्षक राजीव पाठक यांनी घटनास्थळी निरीक्षण केलं आणि लोकांना आश्वस्त केलं की दोषींविरुद्ध लवकरच आणि कडक कारवाई केली जाईल. पोलीस CCTV फुटेज तपासत आहेत जेणेकरून आरोपींची ओळख पटवता येईल. विश्व हिंदू परिषदेचे स्थानिक नेते बालकृष्ण द्विवेदी म्हणाले, आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. जर प्रशासनानं आरोपींना लवकर अटक केली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं जाईल. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले, याबद्दलची आपली मतं काय आहेत, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत, कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.